मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे रविवार आणि दिनांक आहे 28 सप्टेंबर 2025. तर वेळ आहे सकाळची, तर सकाळच्या 8:30 वाजलेले आहेत आणि इथे ना आज रविवार असल्याकारणाने सगळेजण घरीच आहेत आणि अनुताई करते क्लिनिंगची कामं, म्हणजे लादी पुसायचं, कपडे धुवायचं, हे काम सगळं तिनेच केलं आहे कारण की तब्येत थोडीशी खराब आहे माझी त्यामुळं. तर जेव्हा कधी असं इमर्जन्सी असते, तब्येत खराब असते, तेव्हा तीच करते कामं. आणि मग मी ना स्वयंपाकाचं काम करायला सुरुवात केलेली आहे कारण स्वयंपाकाचं एवढं फारसं काम तिला जमत नाही, त्यामुळं स्वयंपाकाचं काम मीच करते आणि कपडे धुवायचं वगैरे काम सगळं तिने केलं आहे. आणि इथे साहेब निघालेले आहेत स्टेशनला, तर भाजीपाला वगैरे घेऊन येतो आणि चिकन वगैरे घेऊन येतो असं बोललेत ते. तर आता इथे तुम्हाला मी दाखवते बाहेरचं वातावरण. हे बघा, आमच्या इथे ना कंटिन्यू अशा प्रकारे बारीक बारीक पाऊस चालूच आहे रात्रीपासून. आणि म्हणजे एवढा पाऊस नाही, मोठा पाऊस नाही आहे एकदम, पण बारीक चालूच आहे कंटिन्यू. आणि ना जागोजागी असं न्यूज ऐकायला भेटायला लागलेत की भरपूर पाऊस चालू आहे आणि सगळं खेडोपाडी ना तर तिकडे तर भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. माती वाहून गेली शेतातली म्हणल्यावरती त्या शेतामध्ये काय राहिलं, म्हणजे खूप नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं. आणि जनावरं वगैरे भरपूर मेले या पावसामध्ये. त्यामुळं ना आजकाल ह्या पावसाची ना खूप भीती वाटायला लागली की आता किती दिवस अजून पडणार आहे काय माहिती पाऊस. आणि पाऊस तसं तर जाण्याची वेळ, संपण्याचा वेळ आलेली आहे, पण पाऊस काय संपायला तयारच नाही. वरचवर दिवसेंदिवस सगळीकडे पाऊस जास्तीच पडतो आहे. त्यामुळं ना खूप म्हणजे कंटाळा आला आहे आता पावसाचा. असं वाटतं की बंद व्हावा आता पाऊस. तर आता इथे साहेब ना बारीक पाऊस होता, पण नदीला पाणी भरपूर आलेलं आहे बारीक जरी पाऊस असला, कारण की पुण्यावरून नदी येते. आमच्या इथे जी नदी आहे ना ती पुण्यावरून येते, त्यामुळं ना खूप मोठी नदी आहे आणि त्याला पाणी भरपूर आलेलं आहे. त्यामुळं साहेब तिकडे स्टेशनला वगैरे गेले नाहीत. इथं बाजूच्याच दुकानातून त्यांनी चिकन वगैरे घेऊन आले. त्यानंतर मग मी चिकन थोड्या वेळ मॅरिनेट करून ठेवलं. अद्रक लसणाची पेस्ट वगैरे लावून, हळद मीठ वगैरे लावून मॅरिनेट केलं आणि त्यानंतर त्याला ना तेलामध्ये टाकून फोडणी दिली आणि चिकन शिजायला ठेवलेलं आहे बाजूला. आणि आता एका गॅस स्टोववरती मी भाकरी टाकून घेते. आणि ना जेव्हा चिकन वगैरे असतं ना तेव्हा मुलं ज्वारीच्या भाकरी खातात, त्यामुळं आज मी भात वगैरे काही बनवणार नाही, फक्त भाकरी आणि भाजीच बनवणार आहे. आणि जेव्हा पण ना माझी तब्येत कधी खराब असेल ना, तेव्हा माझी दोन्ही पण मुलं ना घरातली कामं खूप जिम्मेदारीने करतात आणि ते बघून ना मला खूप चांगलं वाटतं. आणि एकमेकांना सपोर्ट करून करून घरातली कामं पण आवरण्याचा प्रयत्न करतात आणि वरतून अजून मला विचारतात की मम्मी तुझं डोकं दाबू का, मम्मी तुझं पाय दाबू का. म्हणजे हे बघून ना खूप मनाला चांगलं वाटतं की मुलांना म्हणजे आपल्याविषयी माया आहे, हे बघून खूप चांगलं वाटतं मला. तर आता इथे भाकरी वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि मी पटकन हे जे ताट तांब्या वगैरे होतं ते हातासारखं लगेच धुवून ठेवते, कारण की जर हे एक ठेवलं ना तर याच्या जोडीला अजून भरपूर भांडे जमा होतात. त्यामुळं मग मी होता होईल तेवढं वॉश बेसिन जे आहे ते रिकामीच असावं याचा प्रयत्न करते. तर ताट तांब्या वगैरे धुवून घेतलं आणि त्यानंतर किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला. आणि शेगडीचं काम अजून चालू आहे, म्हणजे स्वयंपाक चालूच आहे. त्यामुळं ना मग मी सुक्या कपड्याने गॅस स्टोववरती जेवढं काही पीठ वगैरे सांडलं होतं ते सगळं झाडून घेतलं आणि त्यानंतर किचन ओटा पुसून घेतला स्वच्छ. आणि बाहेर बघा बारीक बारीक पाऊस चालूच आहे. मला वाटतं आज ना दिवसभर हा पाऊस चालू राहणार आहे. आणि मी ते हा टिपाय जो आहे तो पुसून घेत होते स्वच्छ, कारण की काही नाश्ता वगैरे केला, थोडंफार काही त्याच्यावरती घाण पडलेलं असलं ना तर ते चांगलं नाही वाटत. त्यामुळं ना मी ते पुसून घेतलं
आणि पाण्याचा जग आता भरून तिथे ठेवायचा आहे. आणि रविवारचा दिवस असला ना तर सगळेजण घरात असतात आणि खास करून वैभवदादाचे पप्पा आणि वैभवदादा हे दोघं जर घरात असतील ना तेव्हा सारखं सतत काही ना काहीतरी कचरा पडतच असतो जमिनीवरती. आणि त्यामुळं ना मला दिवसभरातून कमीत कमी 3दा 4दा तरी झाडू मारावाच लागतो. हे बघा मोठे मोठे कागदसुद्धा असे पडलेले असतात, म्हणजे भरपूर कचरा करतात हे दोघंजणं, त्यामुळं सतत झाडू मारावा लागतो. आणि इथे बघा साहेब ना ड्रिल मशीनचं काहीतरी ते जे झाकण असतं ना ते गच्च बसलं आहे आणि मला वाटतं त्याला गंज पकडलेला आहे, त्यामुळे ते गच्च बसलं एकदम. ते निघतच नाही आहे. किती वेळ झाला प्रयत्न करतात साहेब पण ते निघत नाही. तर त्यांचं चालू आहे. आणि जसं ड्रिल मशीन आणली ना तसं फक्त त्याचा 1दा-2दा वापर केलेला आहे. त्यानंतर ना ती पॅक करून अशीच ठेवली होती. तर त्याला ना गंज लागला आहे आणि थोडंसं असं हे झालं आहे, गच्च झालं आहे, ते झाकणच उघडत नाही. त्यामुळं ना वाटतं की आता नवीन चांगली मशीन होती आणि ते खराब झाली ड्रिल मशीन. तर आता इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि इथे वैभवदादाचे पप्पा चाललेत हार्डवेअरमध्ये, काहीतरी ते केमिकल आणायचं होतं, ते मशीनचं ते झाकण निघावं त्यासाठी, म्हणजे ते गंज पकडलेला असतो ना ते काढण्यासाठी ते काहीतरी केमिकल असतं ते घ्यायला निघालेत ते. आणि पाऊस मात्र अजूनसुद्धा चालूच आहे. तर इथे आता चहा उकळलेला आहे माझा. तर ना बराच वेळ लाईट नव्हती आणि आता जस्ट लाईट आली आहे, त्यामुळं मग मी इथे आता पटकन मसाला भाजून वाटून घेते. आणि लाईट ना म्हणजे पाऊस असला की असंच ये जा असतंय चालू, त्यामुळं मग मी विचार केला होता की लाईट येते की नाही काय माहिती. तर जसं म्हणजे साहेब म्हणजे मसाला न वाटता न टाकता ते कांदे बारीक चिरून वगैरे ते बनवतात ना चिकन, तर तशा टाईपचं बनवावं असं मी ठरवलं होतं. पण तेवढ्यात लाईट आली आणि त्यामुळं मी पटकन इथे जे काही कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर हे पटापट नीट करून घेतलं आणि आता हे पटकन मी भाजून घेते आणि सगळं एकत्र करून वाटून घेते. तर ना खोबरं हे अशा प्रकारचं थोडंसं लालसर होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर आता कांदा जो आहे तो अशा प्रकारे एकदम हलका असा मी भाजून घेतलेला आहे. भाजून म्हणजे तेलामध्ये फ्राय केलेला आहे, हलका एकदम, जास्ती त्याला लाल होऊ दिलं नाही किंवा करपू दिलं नाही. तर कांदा फ्राय झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये मी टाकलेले आहे टोमॅटो. तर आता टोमॅटो पण अशा प्रकारे एकदम हलकं असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे वैभवदादाचा चाललेला आहे नाश्ता, कारण की तो सगळ्यात लास्ट राहिला होता आंघोळीचा, त्यामुळे त्याचा नाश्ता चालू आहे. आणि अनुताई मात्र तिला थंडी वाजते त्यामुळे ती बसली अशी पांघरून. म्हणजे खरंच बाहेरचं वातावरण खूप गार झालेलं आहे. रात्रभर पाऊस चालू आहे आणि अजूनसुद्धा पाऊस चालू आहे, त्यामुळं ना
खूप गारवा लागतो आहे, त्यामुळं ती बसले पांघरून. आणि म्हणजे वैभवदादा आणि वैभवदादाचे पप्पा ह्या दोघांना फॅन चालू लागतो, त्यामुळं त्यांनी फॅन लावलेला आहे एवढ्या गारव्यामध्ये सुद्धा. आणि यातमध्ये माझं काम चालू आहे मसाला वाटायचं. तर जे काही मी फ्राय केलेलं आहे तेलामध्ये, म्हणजे खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, हे 4 जिन्नस जे आहे ते मी एकत्र करून वाटून घेणार आहे. आणि लसणाची पेस्ट वगैरे मी ऑलरेडी म्हणजे शिजवून घेतलं आहे लसणाची पेस्ट टाकून चिकन, त्यामुळं ना लसूण वगैरे टाकला नाही मी याच्यामध्ये. बाकी मिरच्या वगैरे टाकल्या तर चांगलं लागतं, पण मी मिरच्या नाही टाकल्या याच्यामध्ये आज. आणि हा सगळा मसाला वाटताना थोडं थोडं पाणी टाकून वाटलं ना एकदम बारीक पेस्ट तयार होते त्याची. तर आता इथे मसाला वाटून झालेला आहे आणि आता मी पटकन हे भाजीला फोडणी देऊन घेते. म्हणजे मेन काम जे आहे भाकरी बनवायचं ते उरकलेलं आहे. आता फक्त भाजी बनवली की मग जेवण तयार आणि सगळी कामं ओके. तर आता चिकन रस्सा बनवण्यासाठी मी ना पॅन घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता थोडासा हलका असा तडतडला की त्याच्यामध्ये टाकणार आहे हा वाटलेला मसाला. आणि थोडासा मसाला ना मी शिल्लक ठेवलेला आहे, तर सुक्कं चिकन बनवण्यासाठी थोडासा शिल्लक मसाला ठेवलेला आहे. तर आता हा जो मसाला आहे, म्हणजे हे वाटण जे आहे त्याला ना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. म्हणजे याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, वाटणाचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे पावडरचे मसाले. तर मी जास्ती काही टाकणार नाही या बारीने, फक्त चिकन मसाला आणि घरगुती जो काळा मसाला आहे तो टाकणार आहे. तर साधं सिंपल पण कधी कधी खाल्लं तर चांगलं लागतं. बाकी जास्ती मसाले वगैरे कधी मन केलं तर टाकते, नाही तर नाही टाकत. आणि या बारीनं मी जास्ती मसाले काही टाकले नाहीत. तर आता हे काळा मसाला आणि चिकन मसाला याला पण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. तर आता इथे चिकनचा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता बनवायचं आहे सुक्कं चिकन. तर सुक्कं चिकन बनवण्याची पण तीच प्रोसेस आहे, फक्त त्याच्यामध्ये रस्सा नसणार एवढंच. बाकी पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही सुक्या चिकनमध्ये, एवढंच फक्त फरक असतो, बाकी दुसरं काहीच नाही. मसाला तर हाच, म्हणजे जसं जसं हे केलं ना तसंच करायचं आहे. त्यामुळं ना मग मी सुक्कं चिकन बनवायचं दाखवलं नाही. आणि आता स्वयंपाकाचं काम झालं आहे म्हणून मी ना थोड्या वेळ बसले होते. तर तेवढ्यातच ना हे कामगार लोक आले घरी. बिल्डरने यांना पाठवलेलं आहे, म्हणजे बिल्डिंगमध्ये ना जेवढे काही कुठे असं कलरचे क्रॅक वगैरे पडलेले आहेत ना, तर ते मिटवण्यासाठी बिल्डरने यांना पाठवलेलं आहे. तर हे कलरला गेलेला जो तडा आहे तो बुजवून त्याला व्यवस्थित कलरिंग वगैरे करून देतील. तर त्यामुळं ना घरामध्ये पुन्हा पसारा जमा झाला. म्हणजे आम्ही सगळं घर स्वच्छ केलं होतं, तर पुन्हा आता लादी पुसायची बारी आहे, झाडू मारायची बारी आहे. सगळा पसारा वगैरे सगळा काढलेला आहे घरामध्ये, त्यामुळं ना डबल काम वाढलं आता आमचं. म्हणजे संडेचा दिवस जो आहे ना पूर्ण कामामध्ये जाणार आहे आमचा. त्यामुळं ना मी ह्या तिघांच्या अगोदरच मी जेवण केलं आणि मला गोळी घ्यायची होती, त्यामुळं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग हे तिघंजणं बसलेले आहेत आता जेवायला. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.